आता हे साफसफाई आम्ही कुठे करत आहे आणि का करत आहे पाहूया पुढे. सो हेमलोजी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज शनिवार आहे, आपण चाललेले मंदिरात. मस्तपैकी कुत्र्यांना पाणी पाजाडून दिलं. सकाळी सकाळी एक पुण्य तर झालं आणि मग सगळ्यांनी मस्तपैकी पाया पडून घेतल्या. तुम्ही बी पाया पडून घ्या पटापट. आणि एक कुत्र मंदिराची राखवी करत होतं. मग आले आपण आपल्या महादेवाच्या मंदिरात. लगेच जय श्रीराम बोलून आमू लागले आपल्या साफसफाईच्या कामाले. कचरा तर लय जास्त होतं, पण आमचं कसं आहे, करणं हाय तर करणंच आहे. मग लागले लगेच काम करायला. साफसफाईला आमच्या जवळ काहीच नव्हतं, ना युवा होता, ना बक्की होतं, ना टोपलं होतं. पण आखरी शेवटी हॉस्टेलवरचे पोरं म्हणता भाऊ आम्हाला बी जुगाड लावला, डायरेक्ट जुगाड. पहिलवानले म्हटलं झाड रपारप, आणि हा भाऊ तर डायरेक्ट काडीकन साफ करत होता. मग आपल्या पहिलवान भाऊले म्हटलं हे लाकूड उचलून आपल्याला तिकडे ठेवणार. ठेवलं भाऊन लगेच तो म्हणे तू सांग फक्त कोणतं काम करणार. आणि या कुत्र्यांची तर इकडे अलगच मस्ती चालू होती. आणि हा आपला भाऊ सिनेमॅटिक शूट घेत होता. मग आम्ही लगेच स्मॉल ब्रेक घेतला, मस्तपैकी केडा खाऊन घेतले आणि मग लगेच तितक्यातच मठ्ठा बोलून घेतला. पहिलवानले म्हटलं सांग कसा आहे मठ्ठा. आता याचं तोंड पाहून तर तुम्हाला समजलं असेल की कसा आहे मठ्ठा. एक नंबर होता डायरेक्ट. आणि हे पा मित्रांनो, एवढं कचरा साफ करायचं राहिला बारे. पोरं केळं आणि मठ्ठा पिऊन असे तडतडीत काम करायला लागले की जाऊ द्या. मग आता उद्या शिवरात्री म्हणून आम्ही सगळे मंदिर साफ करायला आले होते, कारण उद्या मंदिरात कार्यक्रम होता ना भो. आणि हे सगळं आम्ही स्वतःहून करताय बरं, कोणी आम्हाला सांगितलं नाही की या आणि साफसफाई करा. हा भाऊ डायरेक्ट जैल काढी घेऊन गेलता ना चटवायले. यांना म्हटलं थोडं कमी कमी चटवा, नाही तर पुरं झाडात चटून नाही. पहिलेच तर उन्हाळा लागलाय बो, थोडीशी कुठे चिंगारी दिसली की आग लागून जाते. आणि तितक्याच इथे लय मोठी आग लागून गेली होती. आग लागून गेली होती म्हणजे आम्हीच लावलते ना भोरे. आणि या पाच जुगा डायरेक्ट काडीकन लोटात आहे ना कचरा साफ करून झालं तर हे सगळे पाणी घ्यायला लागले. अडी त्यांना म्हटलं होळीला टाइम आहे अजून. आता आपलं सगळं कचरा साफ करून झालं होतं. मग लगेच तुमच्या भाऊनं हातपाय धुवून घेतले ना भाऊ. आणि हे बा किती साफ दिसते. आणि मग लगेच तितक्यातच आपण झाडांना पाणी देणं सुरू केलं. मग लगेच तितक्यातच आपले पहिलवान भाऊ आले, त्यांनी पण पाणी शिपून घेतलं. आणि हा भाऊ तर डायरेक्ट पाल्टीकन पाणी शिपत होता. त्या नळीकन पाणी खूप स्लो येत होतं. म्हटलं चला मोटर घेऊन येऊ. एकदार पाया पडल्या तर मन नाही भरलं. म्हटलं चला आणखीन एकदार पाया पडून येऊ. बापरे, मोटरनं तर डायरेक्ट एवढ्या प्रेशरनं पाणी सोडलं की डायरेक्ट हात तर कापत होते मग. आणि हे पण मित्रांनो, आम्ही ना सगळं कसं साफसूफ करून ठेवलं होतं मस्तपैकी. आता आपलं काम तर झालं होतं, आपण लगेच चालले गेले पाववडा खायला. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.